छोट्याशा समाजसेवेसाठी बुडाली कॉलेजचे लेक्चर. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक द पार्ट टाइम इंजिनियर. तर झालं असं का आपल्याला आज छोटंसं काम दिलं होतं का आजीला फक्त स्टँडवर येऊन सोडायचं होतं. स्टँडवर म्हणजे ते पण कॉलेज समोर आणि लगेच कॉलेजला जायचं होतं. पण आजीला बसच भेटना नाही का. एक गेली का दुसरी येते, दुसरी आली का तिसरी येते. बस येत आहे खूप, पण थांबायला एक पण तयार नाही. तर शेवटी आजी म्हणे भाऊ झालं तरी काय, मला परत टाईम होतोय, काय मदत कर माझी. तर मग काय डायरेक्ट स्टँडवर गेलो. स्टँडवर गेल्यावर कळलं का गर्दी आज कशामुळे जास्त आहे का उद्या त्र्यंबकची यात्रा आहे. मग नाशिकला जाणार सगळ्या गाड्या फुल असणार आहे. तर मग काय ना कसं तरी ॲडजस्टमेंट करून आजीला गाडीत बसून दिलं आणि मग संगमनेरच्या स्टँडवर गेलो होतो. तर मस्तपैकी येवल्याचा चहा पेलो. ते कसं आहे माहिती का, एवढं चालची लईच त्याला प्यायला लागली. मग चहा वगैरे घेतला. नेक्स्ट लेक्चरला डायरेक्ट कॉलेजला जाऊन पोहोचलो. तर कॉलेजला थोडंसं लेट झालं होतं आणि कॉलेजला गेल्यावर एक गोष्ट कळली का कोणाचं काय तर कोणाचं काय. इकडं एवढं टास्कमध्ये नाही का एवढं अवघडत काम चालू होतं आणि दुसरीकडे इकडे काय चालू होतं. तर मग कोणच्या मागे काय टेन्शन. तर मग काय ना कॉलेजमधून आलो आणि आता डिझेल घेऊन आलो ट्रॅक्टरला. कसं घरी आलं आपल्याला कामं राहतात तुम्हाला माहितीच आहे. तर मग शेवटी घरी आलो आणि त्या दिवशी आपले फवारे मारायचे राहिले होते कारण रिझल्ट लागला होता आणि त्याच सस्पेन्समध्ये ना पटकन घरी आलो. फवारे मारायचं काम तसंच राहिलं होतं. मग तेच फवारे मारायला गेलो होतो आणि तुम्ही माझ्या रिझल्टचं काय झालं तर भावांनो चांगल्या पॉईंटरनी पास आहे आपण, तर काय टेन्शन नाही. मग एवढं करून घरी आलो. घरी आल्यावर बरं ट्रॅक्टर घेऊन कांदेवायला चालू होतो. तेवढ्यात मेंढ्यांची एंट्री झाली. ती पण डेंजर नाही का, धुराळा सगळा. तर चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.